नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कांदा घालून एक झटपट आणि पटकन होणारी रेसिपी तयार करणार आहोत. त्यामुळे ही व्हिडिओ कोणती आणि काय असेल हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य सुद्धा लागतं. या ठिकाणी मी 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 लसूण घेतलेले आहेत. लसूण हे मोठ्या साईजचे आहेत. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला लांबडा कापून घ्यायचा आहे. तर आपण सर्व कांदा अशाच प्रकारे लांबडा कापून घेऊया. तसेच तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. म्हणजे असे साधे, सोपे, सहज आणि पटकन होणारी रेसिपी तुम्ही नेहमी बघू शकाल. बोलता बोलता या ठिकाणी आपला कांदा सर्व चिरून झालेला आहे. आता हा आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित असा कुस्करून घ्यायचा आहे. म्हणजे काय, त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एकमेकांपासून वेगळ्या करून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकता, हाताच्या सहाय्याने या सर्व पाकळ्या आपण वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे लसूण सुद्धा आपल्याला सुरीच्या सहाय्याने बारीक असे चिरून घ्यायचे. ते आपण लसूण सुद्धा व्यवस्थित असे बारीक चिरून घेऊया. हल्ली मुलांना संध्याकाळच्या वेळेला काही ना काहीतरी वेगळे स्नॅक्स खायला आवडतात. आणि काय पटकन बनवायचं असेल तर ही जर रेसिपी बघितलीत ना, तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे. कारण अगदी कमी साहित्यामध्ये तसेच झटपट होणारी रेसिपी आहे, आणि शिवाय मुलांना खूप आवडणारी सुद्धा आहे. कांदा आणि लसूण बारीक चिरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता एका कढईमध्ये 2 टेबलस्पून एवढं बटर घालून घ्यायचं आहे. आणि बटर विरघळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे बारीक कापून घेतलेले लसूण आहेत ते घालून घ्यायचे. तर आपण बारीक चिरून घेतलेले सर्व लसूण यामध्ये घालून घेऊया. लसणाचा सर्व फ्लेवर या बटरमध्ये उतरेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनटं आपण हे लसूण व्यवस्थित असं ढवळून घेऊया. तसेच 1 ते 2 मिनटं लसूण ढवळल्यानंतर आता आपण जो बारीक चिरून घेतलेला लांबडा कांदा आहे तो सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे. तर आपण हे मस्तपैकी बटरमध्ये सर्व परतवून घेऊया. म्हणजेच कांदा छान असा सॉफ्ट करून घेऊया. कांदा बऱ्यापैकी नरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इथे मी ऑर्गॅनो घालून घेतलेला आहे, आणि 1 चमचा एवढं चिली फ्लेक्स घालून घेतलेलं आहे. हल्ली मुलांना ह्या ज्या ट्रेंडिंगमधल्या गोष्टी आहेत ना, त्या खायला खूप आवडतात. त्यासाठी थोडीशी वेगळी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर यामध्ये आपण ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स व्यवस्थित असं घालून घेतलेलं आहे. आता कांदा आपल्याला अजून थोडा सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 मिनटं आपण अशाच प्रकारे हा कांदा, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स सर्व काही व्यवस्थित असं परतवून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 कप एवढं दूध घालून घ्यायचं आहे. तर ते दूध आपण यामध्ये घालून घेऊया. दूध घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, आणि या दुधाला छान असा उकळ काढून घ्यायचा आहे. उकळ काढून घेतल्यामुळे आपला जो कांदा आहे आणि जे आपण काही चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो हे सर्व काही एकत्रित एकजीव होऊन छान असं मिळून येईल. त्यामुळे आपल्याला याला छान असा उकळ काढायचा आहे आणि थोडंसं हे आटवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला कांदासुद्धा छान असा सॉफ्ट होईल, आणि आपली तयार होणारी जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा घट्टसर अशी तयार होईल. आता एक 2 ते 3 मिनटं छान उकळ आल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चीजचं स्लाइस घालून घ्यायचं आहे. चीजचे स्लाइस घातल्यामुळे आपली जी रेसिपी आहे ती अजून छान क्रीमी आणि एकदम बटरी आणि तसेच चीजी होणार आहे. पुन्हा सर्व साहित्य आपल्याला एकदम चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं जे चीज आहे सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल, आणि आपली ग्रेव्हीसुद्धा खूप छान तयार होईल. अजून 1 ते 2 मिनटं छान ढवळल्यानंतर येथे आपली चीजची स्लाइससुद्धा एकदम छान अशी यामध्ये मिळून आलेली आहे. मुलांना चीज जास्त आवडतं. या ठिकाणी मी अजून एक स्लाइस चीजची यामध्ये घालून घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपल्याला या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपलं मस्तपैकी ग्रेव्ही घट्टसर तयार झालेली आहे. चला तर पुढे काय करायचंय ते बघून घेऊया. या ठिकाणी आपल्याला 2 ब्रेडचे स्लाइसेस घ्यायचे आहेत, आणि आपल्याला ते तव्यावर छान असे गरम करून घ्यायचे आहे. तव्यावर थोडं आपण बटर घालून घेऊया, आणि हे जे ब्रेड आहेत ते व्यवस्थित असे गरम करून घेऊया. म्हणजे काय आहे, आपल्याला हे जे ब्रेड आहेत ते थोडेसे कडक, म्हणजे मीडियम असे कडकसर करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली जी रेसिपी आहे ती अजून छान लागेल. आणि कोणतीही रेसिपी किंवा डिश गरमागरम खायला जी मजा असते ना, ती काही वेगळीच असते. तर दोन्ही साईडने आपण हे जे ब्रेड आहेत बटर लावून छान असे गरम करून घेतलेले आहेत. आता हे गरम झालेले जे ब्रेड आहेत ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर दोन्ही ब्रेड आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. दोन्हीही ब्रेड प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण तयार करून घेतलेली जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला या ब्रेडवर व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे.
पहिले दोन्ही ब्रेडवर आपण तयार करून घेतलेली जी ग्रेव्ही आहे ती पहिले घालून घेऊया. ब्रेडवर ग्रेव्ही घालून घेतल्यानंतर आपल्याला ती बटर नाईफने व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. तर आपण दोन्ही ब्रेडवर ही जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित अशी पसरवून घेऊया. झाली तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे. आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्याला फक्त यावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पिझ्झावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालतो त्याचप्रमाणे आपल्याला यावर चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे. तर आहे की नाही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी. चीजी, बटरी आणि एकदम यम्मी अशी लागणारी आहे. आणि शिवाय सध्या मुलांना चीज आणि बटर खायला खूपच आवडतं. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करूनच बघा. त्यामुळे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला आपली ही लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवी रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.